तुम्ही बघा, आज आपण 2026 मध्ये जगतोय. आज हे अशा काहीतरी पुस्तकं लिहिले, 22 वर्ष तो संघर्ष चालला आणि आज माफी मागावी लागली. तुम्ही मला सांगा, 400-500 वर्षापूर्वी किंवा शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हा आपल्याला माहिती आहे की ज्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध केला, ज्यांनी शिवाजी महाराज हे क्षुद्र होते असं म्हटलं, राज्याभिषेक होऊ शकत नाही असं म्हटलं, अशा लोकांनी त्या काळामध्ये काय काय लिहून ठेवलं असेल मुद्दामूनच की पुढच्या पिढ्यांना कळू नये म्हणून. माफी काय, त्यांनी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आणि त्या पुस्तकावर तर पूर्णपणे बंदी यायला पाहिजे. शिवाय हे जे कोण आहेत ना, जी नावं मी तुम्हाला घेतली वरपासून खालपर्यंत, सगळे संपादकापासून ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे जे कोण होते ते, त्या सगळ्यांकडून भरपूर दंड आणि त्यांना शिक्षा सोडावायला पाहिजे. कारण की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी अशा गोष्टी सांगितलेल्या. इथून पुढे कोणाची पण जीभ चळचळली पाहिजे की आपण असं काहीतरी बोलतो. जसं परवाच्या दिवशी तो शिवाजी महाराज पाटीदार होते असं काहीतरी कोणीतरी बोलला, तो कोरटकर काहीतरी घाण बोलून गेला. आजही मोकाट फिरतो आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, त्यांचा तो मित्र आहे, आणि तरीही तो मोकाट फिरतोय. कारण काय आहे हे मला असं वाटतं आपण विचार करायला पाहिजे.